टीचर सपोर्ट नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपणासाठी एक खुशखबर आहे, एक आनंदाची बातमी आहे की पीएफच्या व्याजदरामध्ये वाढ होणार असल्याची ब्रेकिंग न्यूज आज आलेली आहे। मित्रांनो, काय आहे ब्रेकिंग न्यूज याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, काय आहे ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊया। तर मित्रांनो, कशा प्रकारे बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्तांची बैठक येत्या 21 फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे। या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या म्हणजे पीएफ व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे। सध्या पीएफवरील व्याजदर 8.55% इतका आहे, पण आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले। यामध्ये किती वाढ होईल याचा अंदाज अद्याप वर्तवण्यात आलेला नाही, पण चलनवाढीचा दर कमी राहिल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच सादर झालेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात म्हटले होते। त्यामुळे विश्वस्त मंडळाकडून व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर समोर बघा, पीएफचे सध्या देशभरात 6 कोटी कर्मचारी सदस्य आहेत। अनेक कर्मचारी निवृत्तीनंतरचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून पीएफकडे बघत असतात। गेल्या काही वर्षापासून पीएफच्या व्याजदरात विविध कारणांमुळे वाढ करण्यात आलेली नाही, पण येत्या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असे सूत्रांकडून समजते। एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक होते आहे, त्यामुळे यापूर्वी पीएफवरील व्याजदरात वाढ करून देशातील नोकरदारांना खुश करण्याचा पर्याय सरकार निवडू शकते। त्यानंतर बघा, पीएफवर वार्षिक किती व्याज दिला जावा याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडूनच घेतला जातो। केंद्रीय कामगार मंत्री विश्वस्त मंडळाचे प्रमुख असतात। विश्वस्त मंडळाने व्याजदराचा निर्णय घेतल्यावर तो मंजुरीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो। अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर संबंधित व्याज पीएफ धारकांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएफ संबंधी आज ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली। आपणास ही माहिती उपयुक्त आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।